राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. खूप सारे जण आहे ज्यांना व्यायाम दिल्यानंतर प्रत्येक जण म्हणतं माझे गुडघे दुखतात, मला गुडघ्यांनी हे व्यायाम बसल्यानं करता येत नाही, मला गुडघ्यांवरती येऊन परत हे व्यायाम करता येत नाही. खूप साऱ्या लोकांच्या ह्या समस्या आहे की गुडघेदुखी खूप आहे. आता मग गुडघेदुखी कमी करण्यासाठी काही सोपे सोपे व्यायाम देतीये, तुम्ही नक्की करा ते. आणि त्यांनी नक्की तुम्हाला रिझल्ट पण भेटेल आणि पुढे पण आयुष्यात पण गुडघेदुखी येणार नाही असे काही उपाय आणि व्यायाम मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे. सगळ्यात जास्त आहे तुम्हाला चालणं खूप जरुरी आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून जेव्हाही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही चालणं खूप जरुरी आहे. रोजचे 10 मिनिट 15 मिनिट चालणं खूप जरुरी आहे. जोरात चला, हळूहळू चला, स्पीड आपल्या हातात ठेवा, पण चालणं खूप जरुरी आहे. आणि त्याच्यानंतर उभ्यानं कधीही पाणी प्यायचं नाहीये, उभं राहून कधीच पाणी प्यायचं नाही. कधीही खाली बसून किंवा या पद्धतीनं मलासनामध्ये बसून ह्या पद्धतीने पाणी प्यायचंय किंवा मांडी घाला आणि मग बसा आणि मग पाणी प्या कधी पण. या गोष्टी छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला गुडघेदुखीसाठी खूप उपयोगी आहेत. आयुष्यात जर गुडघेदुखी नसेल होऊन द्यायची तर कधीही उभ्यानं पाणी पिऊ नका, बसून पाणी प्या. पण दूध जर जेव्हा घ्याल, दूध जेव्हा प्याल तेव्हा दूध कधीही उभं राहून दूध प्या, खूप फायदा होईल. तुम्ही नक्की रुटीन ठेवा. आणि जर खूपच असं गुडघेदुखी असेल तर तुमच्याकडे अं, रुईची पानं असतीलच, रुईचे झाडं असतातच. तर ते रुईच्या झाडांना तव्यावरती आपलं गावठी तूप टाकून गरम करायचंय आणि हे तुमच्या गुडघ्यांवरती ठेवून एका कपड्यानं बांधून घ्यायचंय. बघा, खूप रामबाण उपाय आहे. तुमच्या घरामध्ये जर जुनी लोक असेल ना तर ते सुद्धा सांगतील का जे रुईचे पानं आहेत ना त्यांना गावठी तुपामध्ये गरम करायचं तव्यावरती आणि त्या गुडघ्यांवरती बांधायचे. किंवा हात दुखी असेल, हाताचे कोपरे दुखत असतील, हात दुखत असतील तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे करून बघू शकता. त्याच्यानंतर काही सोपे सोपे व्यायाम देतीये ते पण करा. जर तुम्हाला सायकल चालवता येत असेल तर तुम्ही सायकल पण नक्की चालवत चला. त्यानं खूप चांगल्या पद्धतीनं तुमच्या पायांचा आणि गुडघ्यांचा व्यायाम होईल. आता याच्यातच तुम्हाला काही व्यायाम देते मी, जे व्यायाम तुम्हाला गुडघ्यांसाठी नक्की करायचे मित्रांनो. हे बघा, आता पहिल्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं तुम्हाला दोन्ही पायांना एकदम सरळ ठेवायचंय आणि सरळ ठेवून तुम्हाला काय करायचंय, तुमचे जे पाय आहेत ना ते तुम्हाला पायाचा जो अंगठा आहे तो तुमच्याकडे पूर्णपणे पुश करायचा आहे. बघा, ज्या वेळेस तुम्ही पुश कराल ना ह्या खालून ह्या साईडनं पूर्णपणे नसा तुमच्या स्ट्रेच होणार आहे. ज्या तुमच्या ताण त्यांना चांगल्या पद्धतीने द्यायचा आहे म्हणजे त्यांचा व्यायाम चांगल्या पद्धतीनं होईल. खूप सारे गुडघेदुखी कसे असतात, कोणाकोणाला खालच्या साईडनं असते, कोणाकोणाला साईडच्या साईडनं असते. तर ती गुडघेदुखी करता तुम्ही काय करायचं, फक्त गुडघ्यांना तुमच्याकडे ह्या पद्धतीनं टर्न करायचंय आणि परत ह्या पद्धतीनं सामोर परत तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे खेचाल ना तर खालून बघा चांगल्या पद्धतीने तुम्हाला स्ट्रेच भेटल. 10-10 वेळा रोज सकाळी सकाळी करायचं. झोपातून उठले ना त्याच वेळेस तुम्हाला हे करायचं. हे बघा ह्या पद्धतीनं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता याच्यातच दोन्ही गॅप घ्यायचा आहे आणि पाय एकदम पूर्ण पाय तुम्हाला जमिनीला खाली चिपकावून ठेवायचा आहे. आणि हे बघा ह्या पद्धतीनं पूर्णपणे सर्कल करायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीनं क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज 10 वेळा, अँटी क्लॉकवाईज 10 वेळा. उलट आणि सरळ दोन्ही पद्धतीनं तुम्हाला फिरवायचंय. हे फिरवल्यानंतर बघा पूर्णपणे इथपर्यंत तुमच्या पायांना चांगल्या पद्धतीनं ताण बसणार, स्नायूंचा चांगल्या पद्धतीनं व्यायाम होणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता परत उलट फिरवायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10.
रोज डेली करत चला, कधीच तुमची गुडघेदुखी होणार नाही. आता यातच परत मी पुढचा तिसरा व्यायाम देते. आता तिसऱ्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं तुम्हाला पाय उचलायचा आहे आणि हा जो तळपाय आहे ना, हा तुमच्या कोपराजवळ घ्यायचा आहे आणि कोपराजवळ घेऊन हे बघा, इथे ह्या गुडघ्याला ना तुम्हाला खालच्या साईडला पुश करायचंय ह्या पद्धतीनं. हे बघा, इकडं पुश केला आणि इकडनं वरती खेचायचंय आणि इकडनं हाताने खाली पुश करायचंय. हे बघा, होल्ड करायचंय. स्नायूंचा चांगल्या पद्धतीनं व्यायाम झाला पाहिजे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. त्यानंतर खालून त्याला हाताला पकडायचंय आणि तुमच्याकडे परत पुश करायचंय आणि इकडून तुमचा हात पूर्णपणे खाली घेऊन जायचा. हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्याच पद्धतीनं परत इकडनं खाली तुम्हाला पुश करायचंय. ह्या ज्या गुडघ्यापासूनपर्यंत ज्या नसा आहेत ना, त्या तुमच्या रिलॅक्स होतील. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सेम दुसरा पाय आपल्याला दुसऱ्या एल्बोला घ्यायचा आहे आणि परत इकडनं तुम्हाला खाली पुश करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. यातच पुढचा आता पुढच्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं मांडीला तुम्हाला ह्या पद्धतीनं इथं लॉक करायचंय आणि लॉक करून पाय बोट पोस्ट मध्येच ठेवायचा आणि फक्त अंगठा तुम्हाला खाली घेऊन जायचा. हे बघा, या पद्धतीनं इथं चांगल्या पद्धतीनं त्याचा व्यायाम होणार आहे. 20-20 वेळा करत चला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. व्यायाम अगदी सोपे दिलेले, जे तुम्हाला घरातली घरात करता येतील आणि घरातली घरातच जे तुम्हाला घरातली घरात ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही नक्की करून बघा. तुमची पुढे जाऊन कधीही गुडघेदुखी होणार नाही आणि होत असेल तर ती सुद्धा हळूहळू पूर्णपणे कमी होऊन जाणार. व्यायाम पण सोपे आहे आणि घरगुती व्यायाम पण खूप सोपे आहे. तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला परिणाम दिसेल. व्हिडिओ कसा वाटलाय एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.